मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ऑफ फेनॉल्स हा पार्ट आपण कंप्लीट केलाय. ओके, आज आपण इथरचा पार्ट स्टडी करणार आहे. त्या टॉपिक मध्ये इथर स्टार्ट करणार आहे. बघा इथर काय, कशाला म्हणायचं आणि इथरची डेफिनेशन काय आहे हे आपल्याला बघायचं. ओके, मग बघा मग इथर, आता इथरचे डेफिनेशन काय बघा. इथर्स आर ethers in which oxygen atom is bonded to two alkyl group or two aryl groups. Okay, ethers in which oxygen atom is bonded to two alkyl group or two aryl groups. Okay, two aryl group or one alkyl group and one aryl groups ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, इथर्स म्हणणार. लक्षात. ओके, इथर्स in which oxygen atom is bonded to two alkyl group or two aryl groups or one alkyl or one aryl groups. म्हणजे लक्षात घ्या, हा आपला ऑक्सिजनचा आयटम आहे. त्या ऑक्सिजन आयटमला दोन्ही साइडला अल्किल ग्रुप असेल अशा पद्धतीने. ऑक्सिजन आपला डायव्हॅलेंट आहे. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. त्याला दोन अल्किल ग्रुप अटॅच होतील. आर म्हणजे आपला अल्किल ग्रुप असतो. पण ही दोन्ही अल्किल ग्रुप इट मे बी सेम ऑर डिफरंट. ही दोन्ही सारखे असतील किंवा वेगळे असतील. आर ओ आर हा आपला दोन अल्किल ग्रुप तयार झालं, इथर मिळेल. त्यानंतर ऑक्सिजन आयटम दोन अल्किल ग्रुप नसतील तर दोन अरिल ग्रुप असतील. म्हणजे अरिल ग्रुप म्हणजे अरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झीन रिंग. लक्षात. ओके, ए आर ओ ए आर हा सुद्धा इथर आहे. किंवा ह्याच्यामध्ये आणखी काय म्हटलं तर वन अल्किल ग्रुप अँड वन अरिल ग्रुप्स. एक अल्किल ग्रुप आणि एक अरिल ग्रुप्स. इथं ओ ए आर 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 ओ ए आर. एक अल्किल ग्रुप आपण आर न दाखवणार आणि अरिल ग्रुप ए आर, अरोमॅटिक रिंग आपली म्हणजे बेन्झीन रिंग. ओके, याचं एक्झाम्पल आपण इथे घेऊया. इथं CH3 असेल समजा, इथं O असेल, इथं CH3 असेल. दोन्ही अल्किल ग्रुप सेम दिलेत आपण. मग लक्षात घ्या डिफरंट सुद्धा असू शकतात. अशा एका साइडला C2H5 म्हणजे इथिल अल्किल ग्रुप आहे, एका साइडला मिथिल आहे. ओके, अरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झीन रिंग. काय अशा ओके, हे अरोमॅटिक रिंग आहे. सर दोन्ही साइडला आपल्या बेन्झीन रिंग्स आहे. ओके, याचं नेम काय आपलं डायअरिल इथर्स आहे. हा पण इथर होईल. आणि एक अल्किल ग्रुप समजा आपण अल्किल ग्रुप इथं CH3 घेतला, इथं O ए आर अरोमॅटिक रिंग, तर बेन्झीन घेऊ आपण. ओके, अशा पद्धतीने. ओके, इथे सगळे आपण इथर्स आहेत. लक्षात घ्या इथर्स. ओके, हे सगळे आपले इथर्स आहेत. लक्षात ठेवायचं की इथर्स मध्ये ऑक्सिजन आयटमला एक तर दोन अल्किल ग्रुप असतात, दोन एरोमॅटिक रिंग मध्ये अरिल ग्रुप असतील, किंवा एक अल्किल ग्रुप असेल, एक अरिल ग्रुप म्हणजे एक एरोमॅटिक रिंग असेल. ओके, लक्षात आलं. तर त्यानंतर ethers are also called as organic oxides. Okay, ethers are also called as
ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. इथर्सला आपण आणखी काय म्हणतो, ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. लक्षात घ्या की ऑक्सिजन ऍटम प्रेझेंट आहे याच्यामध्ये, त्यामुळे ऑक्साइडच्या फॉर्म सारखे दिसते, ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. ओके. अँड इथर्स आर आल्सो कॉल्ड एज, इथर्स आर anhydrides of alcohols. Ethers are anhydrides of alcohols. Okay. इथर से अल्कोहोल से अनहाइड्राइड्स आहे. अनहाइड्राइड्स म्हणजे काय, अल्कोहोल्स मधला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला की आपल्याला काय मिळत असतो, इथर मिळत असतो. ओके. अनहाइड्राइड्स ऑफ अल्कोहोल, अनहाइड्राइड म्हणजे अब्सेन्स ऑफ वॉटर. अल्कोहोल मधील वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला की मिळणारा कंपाऊंड आपला इथर असतो. ओके. कसं होतं लक्षात घ्या, याच्यामध्ये अनहाइड्राइड फॉर्मेशन. आपला अल्कोहोल आहे ROH, त्याला आपण अल्कोहोल म्हणणार आहे. आणखी एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल घ्या, ते आपण रिव्हर्स करू, OH. दोन अल्कोहोलचे मॉलिक्यूल्स आहेत. ह्याच्यामधून आता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा. समजा आपण इथला H आणि ह्यातला OH रिमूव्ह केला, HOH वॉटर निघून गेला. हा RO इथला ऑप्शन डायरेक्ट ह्या अल्किल ग्रुपला अटॅच होईल आणि आपल्याला इथे काय मिळणार आहे, इथर मिळणार. हा आपला इथर तयार आहे. चलो, these are anhydrides of alcohol, म्हणजे अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला की आपल्याला काय मिळणार आहे, इथर हा प्रोडक्ट मिळणार आहे. ओके. इथर R2R plus H2. ओके. इथर. ओके. बघा आपण डेफिनेशन काय सांगितलंय, इथर्स in which oxygen atom is bonded to two alkyl group or two aryl groups or one alkyl group and one aryl group. ओके. हे सगळे आपण एक्झाम्पल लिहिले. इथर्स काय म्हणतो आपण, also called as organic oxides, and ethers are anhydrides of alcohols. ओके. अल्कोहोल्स मधला वॉटर काढला की इथर मिळणार. तर त्यानंतर इथरचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. ओके. ही क्लासिफिकेशन कशावरून आहे, ऑक्सिजनला अटॅच असलेले दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप सेम आहेत की डिफरंट आहेत त्याच्यावरून. ओके. लक्षात घ्या हे क्लासिफिकेशन कसं आहे ते आपण आता स्टडी करणार. Classification of ethers. ना इथरचं क्लासिफिकेशन कसं आहे, क्लासिफिकेशन ऑफ इथर्स पहिला आहे याच्यामधला सिमेट्रिकल इथर्स. फर्स्ट इज सिमेट्रिकल इथर्स. त्यालाच आपण आणखी काय म्हणतो बघा, सिंपल इथर्स. सिमेट्रिकल इथर्स और सिंपल इथर्स. आता सिमेट्रिकल इथर और सिंपल इथर कशाला म्हणायचं तुला, ज्या इथर मध्ये ऑक्सिजनला अटॅच असलेले अल्किल किंवा अरिल ग्रुप हे सेम असतील तर त्याला सिमेट्रिकल इथर किंवा simple ethers. Okay. The ethers in which two alkyl or two aryl groups bonded to oxygen atom. Okay, same. These are called as a symmetrical ethers. The ethers in which
the ethers in which two alkyl groups or two aryl groups bonded to oxygen atom, in which two alkyl groups or two aryl groups bonded to oxygen atom is same. Is same असेल, सारखे असेल. Is same. This is known as symmetrical ethers or simple ethers. Symmetrical ethers or simple ethers. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, सिमेट्रिकल इथर और सिंपल इथर. ओके, बघा मग एक्झाम्पल घेऊया आपण. CH3OCH3. ओके, बघा ह्यामध्ये ऑक्सिजनला अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत का नाही. की ह्या साइडला पण आपला कुठला ग्रुप आहे, CH3 हा मिथिल ग्रुप आहे. ह्या साइडला पण CH3 आपला मिथिल ग्रुप आहे. म्हणजे ऑक्सिजनला अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत, त्यामुळे हा कसा सिमेट्रिकल किंवा सिंपल इथर्स. ओके, आता आपण एरोमॅटिक चे घेऊया. अशा की असेल बेन्झीन रिंग, ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला बेन्झीन रिंग मध्ये एरोमॅटिक रिंग असेल, म्हणजे अरिल ग्रुप असेल. बेन्झीन मध्ये काय असतं आपलं 6 कार्बन 6 हायड्रोजन, त्याला आपण C6H6 असं म्हणतो. ही बेन्झीन आहे. आता इथं ऑक्सिजनला अटॅच होत असताना बेन्झीन मला एक हायड्रोजन ऍटम कमी होत आहे, त्यामुळे आपण C6H5 ग्रुप इथे तयार होतो. C6H5 ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, फिनिल ग्रुप असं म्हणतो. ओके, फिनिल ग्रुप. ओके, त्यामुळे हे डायफिनिल इथर आहे, दोन्ही साइडला फिनिल ग्रुप्स आहेत. ओके, आणि बेन्झीनचं ओरिजिनल नेम आपलं फिन होतं. ओके, फिनिल ग्रुपचा. बघा मग त्या दोघांची नेम काय आहेत बघा. हा सुद्धा सिमेट्रिकल इथर आहे किंवा सिंपल आहे. बेन्झीनला अटॅचले ऑक्सिजनला अटॅचले दोन्ही अरिल ग्रुप सेम आहेत. ओके, हेच आपण तुम्ही असं पण लिहू शकता. इथं आपला C6H5 ग्रुप आहे, एक हायड्रोजन कमी झालाय ऑक्सिजनला अटॅच झाल्यावर. इकडे पण C6H5 असं आपण लिहू शकतो. म्हणजे हेच कंपाऊंड आहे, ते आपण असं लिहू शकतो. ओके, ह्याचं नेम काय बघा, दोन्ही साइडला मिथिल ग्रुप्स आहेत, त्यामुळे आपण याला काय म्हणणार आहे, डायमिथिल इथर. ओके, इथं दोन्ही साइडला सेम अरिल ग्रुप्स आहेत, ते काय नाव आहे, C6H5 ग्रुपला आपण फिनिल म्हणणार आहे. नेहमीच काय होणार, डायफिनिल, आणि पुढे काय लिहिणार आहे, इथर लिहिणार. हे डायमिथिल इथर आणि हे डायफिनिल इथर. हेच कंपाऊंड आहे, रिंग न करता C6H5 लिहिलं आहे. ओके, हे झालं सिमेट्रिकल इथर और सिंपल इथर. आता मग सेकंड क्लासिफिकेशन ह्याचं आहे इथरचं, ते आपलं अनसिमेट्रिकल इथर. अनसिमेट्रिकल इथर त्यालाच आपण काय म्हणतो, मिक्स्ड इथर. These are also called as a mixed ether. Okay, unsymmetrical ether or mixed ether. कसं असेल बघा. तर हा जो अनसिमेट्रिकल इथर और मिक्स्ड इथर, ह्याच्यामध्ये ऑक्सिजनला अटॅचले
दोन्ही अल्किल ग्रुप्स किंवा दोन अरिल ग्रुप्स हे सेम असणार नाही, डिफरंट असणार आहे. Okay, the ethers in which two alkyl groups or two aryl groups bonded to oxygen atom is different. These are called as unsymmetrical ethers or mixed ethers. बघा मग डेफिनेशन कशी आहे ना, the ethers in which two alkyl groups or two aryl groups bonded to oxygen atom are different. Okay, this is known as unsymmetrical ether or mixed ethers तर चलो, ज्या इथर मध्ये ऑक्सिजनला अटॅच असले म्हणजे ऑक्सिजनला बॉन्डेड असले दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप्स हे डिफरंट असतील, वेगवेगळे असतील, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अनसिमेट्रिकल इथर ऑर मिक्स्ड इथर. ओके, लक्षात आहे. माताला एक्झाम्पल घेऊया आपण यासाठी. ओके, ह्याचे एक्झाम्पल घ्या. कसं आहे ना बघा, CH3O2H5 इथं ऑक्सिजनला बघा एका साइडला कुठला अल्किल ग्रुप आहे, CH3 जे मिथिल आहे, आणि एका साइडला कुठला आहे इथं C2H5 आहे म्हणजे इथिल हा पंचम ग्रुप आहे. म्हणजे ऑक्सिजनला अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप आपले कसे आहेत इथं डिफरंट आहे. ऐकते ना, मग बघा पुढचा आपण घेऊया आता ह्याच्यामध्ये CH3O प्लस C6H5 म्हटलं आपण. ओके, हा सुद्धा मिक्स आहे, लक्षात घ्या. एका साइडला अल्किल ग्रुप आहे आणि एका साइडला कुठला आपला अरिल ग्रुप आहे, अरोमॅटिक रिंग आहे, C6H5 सिंगल ग्रुप आहे. ओके, अशा तीन हे असेल. लक्षात, याचा नेम कसं होणार बघा, इकडे मिथिल आहे, इकडे इथिल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर घ्या. पहिला ग्रुप कुठला येणार, इथिल, त्यानंतर मिथिल. नेम कसं होणार सांगा मग, इथिल, मिथिल आणि शेवटी काय लिहिणार तुम्ही, इथर. ओके, लक्षात. इथं बघा हा मिथिल ग्रुप आहे, हा फिनिल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर, मिथिल पहिल्यांदा, नेम कसं आहे ना, मिथिल, फिनिल आणि नंतर काय आहे ना, इथर. ओके, अशा तीन ही अनसिमेट्रिकल इथरचे एक्झाम्पल होते, म्हणजे मिक्स्ड इथर्स, आणि हे आपले सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर्स. लक्षात, अशा तीन इथरचं क्लासिफिकेशन आहे. लक्षात घ्या, ऑक्सिजनला अटॅचले अल्किल किंवा अरिल ग्रुप सेम असेल तर सिंपल किंवा सिमेट्रिकल, आणि ऑक्सिजनला अटॅचले अल्किल किंवा अरिल ग्रुप डिफरंट असेल तर त्याला काय म्हणायचं, अनसिमेट्रिकल ऑर मिक्स्ड इथर्स. ओके, लक्षात, क्लासिफिकेशन. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे आता इथर्स मध्ये. दॅट इज द nomenclature of ethers.
नेक्स्ट पॉइंट, nomenclature of ethers. इथरचं आपल्याला नॉमेनक्लेचर आता कळायचं. कसं नॉमेनक्लेचर होणार आहे बघा, अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टीम अँड आयपीएस सिस्टीम. सुरुवातीला आपण कॉमन सिस्टीम नुसार बोलूया. कॉमन सिस्टीम, नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स बाय कॉमन सिस्टीम. कसं असेल बघा, कॉमन सिस्टीम नुसार त्याचे रूल्स काय आहेत, कॉमन सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करत असतात ते आहेत बघा. ethers are named by ethers are named by ethers are named by writing the name of two alkyl or aryl groups, two alkyl or aryl groups in alphabetical order. In alphabetical order, in alphabetical order, followed by one ether. ओके, त्याच्यानंतर आपण इथर लिहायचं. इथर मध्ये दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप्स आहेत, त्यांचं नेम अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहायचं. ऑप्शनल अटॅचले दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप्स आहेत, त्यांचं अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार नाव लिहिल्यानंतर शेवटी इथर हा वर्ड आपण ऍड करायचा. ओके, त्यानंतर if two alkyl or aryl groups सेम, ज्यावेळी दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप सेम असतील, if two alkyl or aryl groups same, then prefix di is used. Okay, then prefix di is used. म्हणजे ऑप्शनल अटॅचले दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप सेम असतील तर त्या अल्किल किंवा अरिल ग्रुपच्या पुढे डाय हा वर्ड आपण यूज करायचा, प्रिफिक्स डाय असं लिहायचं आहे. ओके, आता बघा की कसं असणार आहे. मी आता एक्झाम्पल घेतो येतो. CH3O C2H5 आपण घेतला असता. ओके, हा असेल. इथं बघा ऑप्शनल अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप सेम नाही. एक कसं आहे आपला मिथिल ग्रुप आहे, दुसरा कुठला आहे आपला इथिल ग्रुप आहे. आता ही दोन अल्किल ग्रुप डिफरंट आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार नेम द्या. इथिल मिथिल दोघांच्यात फर्स्ट कुठला येणार, इथिल ग्रुप असे येणार, बरोबर. आणि त्याच्यानंतर मिथिल ग्रुप आहे. त्यामुळे नेम कसं होणार, अल्फाबेटिकल ऑर्डर ने अल्किल ग्रुपचं नेम अल्फाबेटिकल ऑर्डर. इकडे आपण काय लिहिणार, इथिल. ओके, आणि इकडे काय लिहिणार, मिथिल. ओके, इथिल मिथिल आणि पुढे काय लिहिणार आहे आपण, इथर. ओके, इथिल मिथिल इथर. शेवटी वर्ड आपण इथर हा वर्ड ऍड करणार आहे, फॉलोड बाय वर्ड इथर म्हणणार आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अल्किल ग्रुप आणि शेवटी वर्ड कुठला येणार आहे, इथर येणार. ओके, इथिल मिथिल इथर. आणि त्यानंतर समजा आपण एक एक्झाम्पल असं घेतलं असेल, CH3O C6H5 असं असेल.
तर इथं सुद्धा दोन डिफरंट आहेत, एक अल्किल ग्रुप आहे, एक अरिल ग्रुप आहे. आता हे कसं लिहिणार तुम्ही बघा, इकडं CH3 ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, मिथाइल ग्रुप, आणि C6H5 ला फिनिल ग्रुप. पण अल्फाबेटिकल फर्स्ट कुठला येणार, मिथिल येणार का फिनिल येणार, मिथिल येणार. ओके, नेम कसं लिहिणार मग, मिथिल आणि पुढे फिनिल लिहिणार, आणि लास्टला कुठला वर्ड ऍड करणार, इथर. ओके, नेम कसं येणार तुमचं, मिथिल फिनिल इथर, अशा पद्धतीने. ओके, आता त्यानंतर समजा तुम्ही एखादा इथर असाइन क्लास CH3O CH3 असा असेल, इथं बघा ऑप्शनला अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहे. ह्या साइडला पण CH3 म्हणजे मिथिल ग्रुप आहे, ह्या साइडला पण CH3 मिथिल ग्रुप आहे. ओके, जर दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप सेम असतील तर आपण काय यूज करणार आहे, प्रिफिक्स डाय यूज करणार, म्हणजे त्यांच्या नावाच्या अगोदर डाय हा वर्ड आपण ऍड करणार आहे. ओके, इथे दोन्ही कुठले आहेत सांगा, मिथिल आहे, दोन मिथिल झाले, त्यामुळे मिथिलच्या अगोदर आपण प्रिफिक्स डाय यूज करणार आहे. त्यामुळे याचं नेम काय झालं, डाय मिथिल, दोन मिथिल ग्रुप्स आहेत, आणि पुढे लिहिणार इथर, नेम काय झालं, डाय मिथिल इथर. समजा एखादा असा असेल C6H5O C6H5, ओके, असा असेल. इथं दोन्ही सुद्धा ग्रुप आपले अरिल ग्रुप्स आहेत, एरोमॅटिक रिंगचे ग्रुप्स आहेत. बेन्झीन रिंग आहे, त्यातला C6H5 ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आहे. पण दोन्ही साइडला हे फिनिल ग्रुप्स आहेत. C6H5 ग्रुपला आपण फिनिल ग्रुप असं म्हणणार. मग आता दोन अरिल ग्रुप सुद्धा सेम असतील तर आपण पुढे प्रिफिक्स काय लावणार आहे, डाय असं लावणार. त्यामुळे काय म्हणणार सांगा, इथं डाय फिनिल इथर. ओके, अशा पद्धतीने आपण लिहिणार आहे. हे कॉमन सिस्टम नुसार नॉमेनक्लेचर जातं. ओके, लक्षात, कॉमन सिस्टम नुसार. ओके, आता हा जो मिथिल फिनिल इथर आहे, ह्याच कंपाऊंडला आपण आणखी काय म्हणतो, ऍनिसोल असं म्हणतो. ओके, ऍनिसोल CH3O6H5. ओके, अशा पद्धतीने ही कॉमन सिस्टम नुसार आपलं नॉमेनक्लेचर आहे. आणि त्यानंतर आपल्याला IUPAC सिस्टम नुसार हे नॉमेनक्लेचर आपल्याला स्टडी करायचं. कसं नॉमेनक्लेचर केलं, हे कॉमन सिस्टमचे रूल्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण लिहिले. नेक्स्ट आता IUPAC सिस्टम. सेकंड नॉमेनक्लेचर सिस्टम कुठली आपली इथरची, IUPAC सिस्टम. IUPAC सिस्टम इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके, IUPAC. बघा, IUPAC सिस्टम नुसार नॉमेनक्लेचर कसं होतं, the larger alkyl groups, okay, काय म्हटले बघा आपण, the larger alkyl groups attached to oxygen atom, is considered as the larger alkyl group attached to oxygen atom is considered as parent alkane.
ओके, त्याला पॅरेंट अल्केन म्हणायचं. ओके, आणि दुसरं बघा, the smaller alkyl groups attached to oxygen atom is considered as alkoxy and also give their position with proper लोकंट म्हणजेच नंबर. ओके, बघा आपण काय म्हटलेलं, आयके सिस्टीम मध्ये ऑक्सिजनला दोन अल्किल ग्रुप आपले अटॅच असणार आहेत. जो लार्जर अल्किल ग्रुप ऑक्सिजनला अटॅच आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, पॅरेंट अल्किल. ओके, आणि जो स्मॉलर अल्किल ग्रुप आहे तो ऑक्सिजनला ऍटमला अटॅच आहे, त्याला आपण काय करणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, अल्कोक्सी असं म्हणणार आहे. अँड ऑल्सो गिव्ह देअर पोझिशन, म्हणजे अल्कोक्सी ग्रुपची पोझिशन आहे ते आपण प्रॉपर लोकंट ने देणार आहे, म्हणजे प्रॉपर नंबर न आपण देणार आहे. लक्षात. मग बघा आता एक्झाम्पल आपण एक घेऊया. याच्यामध्ये समजा आपण इथे घेतला असेल, ओके, अशा तीन एखादं कंपाऊंड असेल CH3O, ओके, बघा CH अशा तीन एखादं कंपाऊंड आपल्याला दिलं असेल तर त्याला आपल्याला नेम कसं देता येईल बघा. हा जो कार्बन आहे इथं आपला ऑक्सिजनला अटॅचला मिथिल ग्रुप याच्यात कार्बन एकच आहे. इथं ऑक्सिजनला अटॅचला अल्किल ग्रुप मध्ये कार्बन आपले किती तीन आहेत. लक्षात, ते तीन कार्बन. मग लार्जर ज्या अल्किल ग्रुप मध्ये कार्बन एटम जास्त आहे त्याला काय म्हणायचं, पॅरेंट अल्किल म्हणायचं. आणि ज्या अल्किल ग्रुप मध्ये ऑक्सिजन कमी आहे त्याला काय ट्रीट करायचं, अल्कोक्सी असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, अल्कोक्सी. आणि त्याच अल्कोक्सी ग्रुपची पोझिशन आपण कसं देणार आहे, प्रॉपर नंबर न देणार आहे. लक्षात. मग कसं येणार बघा, आता इथं 3 कार्बन्स आहेत. हा फर्स्ट कार्बन झाला, हा सेकंड, हा थर्ड कार्बन झाला. 3 कार्बन्स आहेत, 3 कार्बन आणि याच्यात एकच आहे. तुम्हाला सांगा तर पॅरेंट अल्केन कोण झाला, लार्जर अल्किल ग्रुपचा पॅरेंट अल्केन. ज्या अल्किल ग्रुप मध्ये कार्बन जास्त आहे तो आपला काय झाला, पॅरेंट अल्केन. जे पॅरेंट अल्केन कोण झाला, इथं 3 कार्बनचा प्रोपेन. ओके, इथे लिहून टाका प्रोपेन. आता स्मॉलर अल्कोइल ग्रुप आहे, स्मॉलर अल्किल ग्रुप ऑक्सिजन ऍटमला अटॅच आहे त्याला आपण अल्कोक्सी म्हणणार आहे. ओके, मग तो अल्कोक्सी मिथिल एक कार्बनचा मिथिल ग्रुप आहे आपला, त्याला आपण काय म्हणणार आहे, मिथॉक्स. ओके, हे मिथॉक्स आहे ना. आणि ऑल्सो गिव्ह देअर पोझिशन विथ प्रॉपर लो, त्याची पोझिशन सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. किती नंबरला मिथॉक्सी ग्रुप अटॅच झाला आहे बघा, पॅरेंट अल्केनच्या कार्बनला 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे आपला, हा टोटल. लक्षात, 2 नंबरला कोण आहे, मिथॉक्सी ग्रुप आहे. त्यामुळे नेम कसं येण्याचं, 2-methoxy
हिचं नेम काय ना 2-methoxy प्रोपेन. ओके. त्यानंतर समजा आपण आणखी एक्झाम्पल याच्यामध्ये घेतला असेल, इथं असा असेल CH3O CH2CS अशा 3 असेल. आता इथं लार्जर कुठला आहे सांगा, ज्या इथे हा इथिल फंक्शनल ग्रुप आहे, इकडे मिथिल आहे CH3. ओके. ह्या अल्किल ग्रुप मध्ये 2 कार्बन आहेत, त्यामुळे हा लार्जर अल्केन झाला, त्याला आपण पॅरेंट अल्केन म्हणणार. आणि हा स्मॉलर अल्किल ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, स्मॉलर अल्किल ग्रुपला अल्कोक्सिल म्हणणार. आणि इथं 1 नंबरलाच आहे हा एक कार्बन, हा दुसरा 1 नंबरलाच मिथॉक्सी ग्रुप आहे. CH3O ग्रुपला आपण सेम काय म्हणणार आहे, मिथॉक्सी म्हणणार आहे. ओके. 1 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे, मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन, त्याला आपण काय म्हणणार, मिथॉक्सी. ओके. 1 नंबरला मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे 1 मिथॉक्सी म्हणायची काही गरज नाही, याच्यात 2च कार्बन आहेत. इथिल ग्रुप मध्ये 2च कार्बन आहेत लक्षात, त्यामुळे याचं नेम काय ना, मिथॉक्सी इथेन. हे कसं ना, मिथॉक्सी इथेन. लार्जर अल्केन, स्मॉलर अल्कोक्स. हे स्मॉलर मिथिल मिथॉक्सी, लार्जर अल्केन इथेन, मिथॉक्सी इथेन. ओके. लक्षात आहे. समजा दुसरा एक आपण घेतला CH3O ओके C6H5 असा असेल. ओके. त्यालाच आपण आणखी असा जर लिहिलं तर चालेल, C6H5 बेन्झीन रिंगच्या पॅटर्न मध्ये लिहिला तर बघा, ओके. अशा हा आपला मिथिल ग्रुप आहे CH3, हा फिनिल ग्रुप आहे C6H5. आता स्मॉलर कोण झाला, मिथिल ग्रुप, त्यामुळे याला मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन काय नाव आहे, सेम मिथॉक्सी. आणि हे आपलं बेन्झीन रिंग आहे, मिथॉक्सी बेन्झीन. ओके. अशा पद्धतीने आपलं नेम होणार. ओके. ही IUPAC सिस्टीमचे रूल्स आहेत, लक्षात घ्या. ओके. लक्षात आलं. आता त्यानंतर कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम ह्या दोघांचे आपण कंपाऊंड घेणार आहे. ओके. आणि त्यांचं चार्ट नुसार आपण नोमेनक्लेचर करणार आहे. नेक्स्ट बघा, कंपाऊंड घेऊया आपण इथं. त्यानंतर कॉमन नेम, त्याच्यानंतर IUPAC नेम. ओके. लक्षात घ्या कसं येणार बघा. आता कंपाऊंड, कॉमन नेम, IUPAC नेम. फर्स्ट कंपाऊंड आपण घेऊया, याच्यामध्ये CH3O CH2CS. ओके. तर सुरुवातीला कॉमन सिस्टीम नुसार आपण नेम लिहिला. कॉमन सिस्टीम नुसार कसं असणार आहे, अल्किल ऑक्सिजन अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप डिफरंट असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण लिहिणार आहे. आणि शेवटी इथर हा वर्ड ऍड करणार. मग इथं कुठला ग्रुप आहे ऑक्सिजन अटॅच, मिथिल आहे. त्या साइडला CH2CH3 इथिल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर कुठला येणार आहे, इथिल. हा इथिल ग्रुप पहिल्यांदा आला, CH2CH3 हा आपला फर्स्ट ग्रुप आहे. हा इथिल, अल्फाबेटिकल ऑर्डर फर्स्ट. हा मिथिल नंतर येणार अल्फाबेटिकल नुसार, त्यामुळे इथिल मिथिल असं आपण लिहिणार. ओके. आणि लास्टला आपण इथर हा वर्ड ऍड करणार. ओके. नेम कसं झालं, इथिल मिथिल इथर. बरोबर. नंतर नेक्स्ट, आता दोन्ही सेम असतील
ओके, दोन्ही सेम असतील, ऑप्शनल अटॅचचे दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील तर आपण प्रिफिक्स काय यूज करणार आहे, डाय यूज करणार आहे. तर डाय ना कॉमन सिस्टीम मध्ये डाय. ओके, ते दोन्ही मिथिल आहे त्यामुळे डाय मिथिल होणार आणि पुढे काय लिहिणार आपण, इथर लिहिणार. ओके, डाय मिथिल इथर झाला. त्यानंतर नेक्स्ट आपण एक घेऊया, याच्यामध्ये असा असेल, ओके, अशा रीतीनं इथं बघा कसं होणार आहे, लार्जर अल्किल ग्रुप आपला. ओके, एका साईडला बघा लक्षात घ्यायचं येतात, त्यामध्ये बघा हा फर्स्ट कार्बन आहे, सेकंड आहे, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे याला काय म्हणणार आपण, आयसो म्हणणार. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असतात, आयसोप्रोपिल आहे. हा ग्रुप आहे तो आयसोप्रोपिल आहे आणि हा आहे तो इथिल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये फक्त आयसो हेच अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घेत असतो, बाकीचं निवो आणि एन आपण अल्फाबेटिकल ऑर्डर घेत नाही लक्षात. त्यामुळं ह्याचं नेम कसं येणार आहे, आयसोप्रोपिल हा अल्फाबेटिकल फर्स्ट, एन आयसो आणि निवो त्याच्यामधील फक्त आयसोच अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कन्सिडर केलं जातं, एन आणि निवो कन्सिडर केलं जात नाही. ओके, आयसोप्रोपिल आणि पुढे इथिल ग्रुप आहे आपला, ते अल्फाबेटिकल ऑर्डर इथिल आणि पुढे काय येणार आहे, इथर. आयसोप्रोपिल मिथिल इथर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया याच्यामध्ये CS3O6H5. ओके, इथं मिथिल ग्रुप आहे, इकडे आपला इथिल ग्रुप, इकडे C6H5 ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, फिनिल ग्रुप असं म्हणणार आहे. ओके, त्यामुळे हे काय नसणार, अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर फर्स्ट काय येणार आहे, मिथिल, त्यानंतर फिनिल. नेम कसं झालं, मिथिल फिनिल इथर. ओके, नेक्स्ट एक कंपाऊंड घेऊ आपण याच्यामध्ये, असा आपण लिहिलं. इथं बघा सगळे कार्बन इथं स्ट्रक्चर मध्ये 3 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे, एन प्रोपिल आणि इथं मिथिल आहे. एन अल्फाबेटिकल केस ना कसं मला सांगा, हे मिथिल एन प्रोपिल इथर. हे काय झालं, मिथिल एन प्रोपिल इथर. त्या कंपाऊंडला आपण आणखी काय म्हणतो होतं, एनिसोन. ओके, मिथिल फेनिल इथरला. आणि त्यामध्ये एक सायक्लिक अल्केनचे एक्झाम्पल आपण घेऊया. इथं आपण मिथिल ग्रुप CS3 ऍड केला, इथं पण CS3 ऍड केला आणि इकडे आपण काय केलं, OCS3 घेतला असेल. ओके, आता ह्याचं काय कॉमन नेम येणार नाही आपलं, हे डायरेक्ट आपण IUPAC नेमणार, सायक्लिक इथं डायरेक्ट IUPAC. आता मग IUPAC नेम बघा यांचे. IUPAC ला आपण काय म्हणलं होतं, जे स्मॉलर अल्किल ग्रुप आहे त्यांना अल्कोऑक्सी आणि लार्जर आहे त्यांना अल्केन म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये स्मॉलर अल्किल ग्रुप कोण आहे, मिथिल आहे. मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन मिथॉक्सी. ओके, हा काय होणार, मिथॉक्सी. आणि पुढे लार्जर अल्किल ग्रुप इथिल आहे, इथिलला अल्केन म्हणायचं, अल्कोऑक्सी अल्केन, मिथॉक्सी इथेन. लक्षात घ्या, हे अल्कोऑक्सी अल्केन असणार आहे IUPAC सिस्टीम मध्ये. मिथॉक्सी इथेन एक नंबरलाच आहे, त्यामुळे 1 मिथॉक्सी म्हणायची गरज नाही, 2च कार्बन प्रेझेंट आहेत.
इथं बघा दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत, त्यामुळे एक अल्फा ऑक्सी असणार आहे, एक अल्केन असणार आहे. कुठला आहे एक ग्रुप मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन, हा काय ना मिथॉक्सी आणि परत पुढे मिथेन अल्फा ऑक्सी अल्केन, एक मिथॉक्सी एक मिथेन. आता ह्यामध्ये बघा इथं आता पोझिशन द्यावी लागेल. जो लार्जर अल्किल ग्रुप आहे, लार्जर अल्किल ग्रुपला हा स्मॉलर अल्किल ग्रुप आपला अटॅच आहे. कुठल्या पोझिशनला अटॅच आहे बघा, हा कार्बन फर्स्ट आहे, हा इथं सेकंड, हा थर्ड आहे. सेकंड कार्बनला हा ग्रुप अटॅच आहे. तो स्मॉलर ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे अल्फा ऑक्सी. दोन कार्बनचा अल्फा ऑक्सी कुठला आहे तर इथॉक्सी. किती नंबरला आहे 2 ला आहे, त्यामुळे पोझिशन द्यायचं 2 इथॉक्सी आणि पुढे काय देणार आहे 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन 2 इथॉक्सी प्रोपेन. इथं बघा इथं काय मिथिल ग्रुप ऑक्शन C6H5. मिथिल ग्रुप आपला स्मॉलर आहे, हे आपलं बेन्झीन आहे लक्षात घ्या. फिलिंग ग्रुप याचं नेम काय ना मिथॉक्सी बेन्झीन. ओके, ह्या कंपाऊंडचं नेम आपण काय दिलंय मिथिल फिन इथरला. हा CH3O ग्रुप आहे, त्याला आपण मिथॉक्सी म्हटलं आणि ही बेन्झीन C6H5. ठीक आहे, बेन्झीन झालं. आणि नेक्स्ट कंपाऊंड बघा इथे कसं होणार लार्जर IUPAC मध्ये अल्फा ऑक्सी अल्केन, लार्जर अल्किल ग्रुपला अल्केन, स्मॉलर आहे तो अल्फा ऑक्सी. तर 3 कार्बन आहे प्रोपेन आणि एक कार्बनचा अल्फा ऑक्सी म्हणजे मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन मिथॉक्सी. एक नंबरला आहे मिथॉक्सी, त्यामुळे 1 मिथॉक्सी म्हटलं तर चालेल, नाहीतर डायरेक्ट मिथॉक्सी म्हटलं तर चालेल. एक नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे, पोझिशन द्या अल्फा ऑक्सी ग्रुपची. हे काय ना 1 मिथॉक्सी प्रोपेन. ओके, 1 मिथॉक्सी प्रोपेन. आणि याचं बघा कसं येणार आहे आता ही सायक्लिक इथर आहे, त्यामध्ये ही सायक्लिक रिंग कुठली आपली बघा 4 कार्बन एटम प्रेझेंट आहेत आपल्या इथं. सायक्लोब्युटेन आहे. ओके, 1 2 3 4 कॉर्नर्स आहेत. सायक्लोब्युटेन 4 कार्बन आहेत, प्रत्येक कॉर्नरला एक कार्बन आहे. सायक्लोब्युटेन. ओके, आणि ह्याच सायक्लोब्युटेनला आपल्या इथं परत सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे, 2 सबस्टिट्यूएंट आहेत. मग सबस्टिट्यूएंट ज्या कार्बनला आहे त्याला आपण 1 नंबरची पोझिशन देतो. ओके, ज्या लार्जर अल्किल ग्रुप मध्ये सबस्टिट्यूएंट ज्या कार्बनला आहे त्याला 1 नंबरची पोझिशन आणि त्याच्या पुढचा कार्बन आता 2 नंबर. नंबरिंग आता इकडून करायचं नाही, इकडून 2 3 4 झालं तर हा हायेस्ट नंबरला मिथॉक्सी ग्रुप जाईल. त्यामुळे लोएस्ट नंबरला मिथॉक्सी ग्रुप आला पाहिजे 1 आणि 2. इथं इकडून केलं तर 2 नंबरला येईल. त्यामुळे मिनिमम नंबर रूलनुसार आपण हे नंबरिंग करायचं. त्यामुळे लक्षात घ्या 2 नंबरला मिथॉक्सी झाला आणि त्यानंतर 1 नंबरला हे 2 मिथिल ग्रुप झाले. त्यामुळे काय होणार मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन 2 मिथॉक्सी. 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे 2 मिथॉक्सी आणि 1 नंबरला 2 मिथिल ग्रुप्स आहेत, त्यामुळे 1 1 असं म्हणायचं आणि पुढे डायमिथिल. ओके, नेम कसं येणार बघा 1 1 1 1. चल का इथं 1 नंबरला 2 मिथिल ग्रुप्स आहेत, त्यामुळे 1 1 करायला लक्षात घ्या. आणि 2 मिथिल ग्रुप्स आहेत त्यामुळे डायमिथिल म्हणायचं 1 1 डायमिथिल. आणि 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही सुरुवातीला 2 मिथॉक्सी जरी लिहिलं तरी सुद्धा ते कुठे आपल्याला सायक्लोब्युटेन लिहिला बरोबर ते अशा लिहिल्या, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता डायरेक्ट सायक्लोब्युटेनला मिथिल ग्रुप अटॅच केला असेल तर सुरुवातीला काय लिहिला मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन. 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे हे काय लिहू शकता तुम्ही 2 मिथॉक्सी. ओके, 2 मिथॉक्सी झालं. आणि ही 1 नंबरला 2 मिथिल ग्रुप्स 2 मिथॉक्सी 1 1. ओके, आपण खाली लिहूया 2 मिथॉक्सी 1 1 डायमिथिल. ओके, सायक्लोब्युटेन. अशा तुम्ही एका सिंगल वर्ड मध्ये हे नेम लिहायचं लक्षात.
की इथं मी स्पेस नाही म्हणून खाली लिहिलंय 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. ओके, लक्षात आलं. अशा रीतीने हे IUPAC नॉमेनक्लेचर आहे त्या कंपाऊंडचं. लक्षात. ओके, अंडरस्टँड. इथं IUPAC आणि कॉमन सिस्टीम नुसार इथरचं नॉमेनक्लेचर कम्प्लीट झालंय. नेक्स्ट लेक्चर आपण याचा प्रिपरेशन ऑफ इथर स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.